काल दुपारी ग्रामीण रुग्णालय लोणार येथे सेंट बसस्टँड लोणार येथून 4:30 वाजता एक अत्यावस्थ अवस्थेतील मनोरुग्ण पेशंट 7 ते 8 दिवसांपासून बसस्टँडवरती पडून असल्याचा फोन आला. त्यानुसार 108 ॲम्ब्युलन्सने सदर पेशंटला घेऊन ग्रामीण रुग्णालय लोणार येथे त्याला प्रथम उपचारासाठी ॲडमिट करण्यात आले होते. सदर पेशंटला त्याचे नाव पत्ता विचारला असता पेशंट मनोरुग्ण असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारे त्याचा नाव पत्ता याबाबत माहिती देत नव्हता. पेशंट अतिशय गलिच्छ कपड्यांमध्ये आणि पेशंट डाव्या पायाने अधू होता आणि उजव्या हातानेही अधू होता. अशा प्रकारे त्या पेशंटला दुपारी प्राथमिक उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालय लोणार येथे ॲडमिट करण्यात आलेले होते. दुपारी जे डॉक्टर कर्तव्यावरती होते त्यांनी पेशंटचा प्राथमिक तपासणी करून सदर पेशंटला प्रथम उपचारांसाठी वॉर्डमध्ये ॲडमिट केले. सदर पेशंटला योग्य ते ट्रीटमेंट, सलाईन, इंजेक्शन जे आवश्यक होते ते देण्यात आले. त्यानंतर पेशंटला दुपारी आपुलकीने विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव बापूजी रोकडे राहणार पैठण असे सांगितले. सदर पेशंटच्या नातेवाईकांची विचारपूस त्याला केली असता त्याचे या जगामध्ये कोणी नाही, तो एकटाच आहे, कोणी नातेवाईक नाही असे त्याने आम्हाला सांगितले. रात्री पेशंटची ग्रामीण रुग्णालयातर्फे जेवणाची सोय करण्यात आली. पेशंटला थंडी असल्यामुळे ब्लँकेट आणि चादरीचा वॉर्डमध्ये पुरवठा करण्यात आला. दर 2 तासांनी ऑन ड्युटी डॉक्टर आणि सिस्टर्स पेशंटला जाऊन चेक करत होते. रात्री 2:30 वाजता शेवटचा डॉक्टरांचा आणि सिस्टरांचा राऊंड वॉर्डमध्ये झालेला होता. अटेंडंट यांना वॉर्डमधून धूर निघताना दिसला. त्यामुळे लगेच डॉक्टरांनी आणि ऑन ड्युटीवरती असणारे सिक्युरिटी गार्ड आणि अटेंडंटने लगेच त्या कक्षाकडे धाव घेतली. तर सदर पेशंट जळताना दिसून आला. आपल्या हॉस्पिटलमध्ये लागलेले फायर एक्सटिंग्विशर 3 ते 4 फायर एक्सटिंग्विशर प्रत्येकाने हातात घेऊन सदर रुग्णाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण पेशंट जळालेलं असल्यामुळे आणि ऑलरेडी त्याचं वय खूप जास्त असल्यामुळे सदर दुर्घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर सदर घटना ही पोलिसांना इन्फॉर्म करून पेशंटचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.